या बातमीनंतर बातमी आता आपल्या राज्यातून आहे। प्रतिष्ठेची लढत असणाऱ्या बारामतीतल्या उमेदवारांच्या अडचणी वाढवणारी बातमी। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली। खर्च कमी दाखवला असून खर्चात तफावत आढळून एवढी लढण्याची ताकद आहे। खरं तर मी त्यांचे जाहीर आभार मानले पाहिजेत। मला वाटलंच नव्हतं एवढी घट्ट आणि मी लढवाई आहे। पाण्यात पडल्यावर पोहता येतो आणि ही सुप्रिया लढू शकते आणि जिंकू शकते। तर ह्या प्रत्येक घरातली एक सुप्रिया उभी राहू शकते। तुमच्या प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे, तुमच्या प्रत्येकीमध्ये संघर्ष करण्याची ताकद आहे। एवढाच फरक की माझा संघर्ष रोज टीव्हीवर असतो, एवढाच फरक। संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो आणि मी नाही तो टीव्हीवर नेता, तिथली बाजू टीव्हीवर नेते। मी नाही काय बोलत, मी मला प्रश्न विचारला की एकच बोलते, रामकृष्ण हरी। मी एवढंच बोलते, कारण माझं राजकारण 3 शब्दात आहे: सेवा, सन्मान आणि स्वाभिमान। सेवा मायबाप जनतेची, सन्मान महिलांचा, शेतकऱ्यांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा, आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा। त्यामुळे माझं हे आजचा हा सगळा कार्यक्रम, माझ्या सगळ्या वहिन्या आणि माझ्या बहिणी आज इथे उपस्थित आहेत, माझी मोठी ताकद त्या आहेत। आणि त्या जशा माझी ताकद आहे तशा तुम्ही प्रत्येक जणीचा संघर्ष, मी माझ्या सगळ्या सुखदुःखात तुम्ही सगळे राहिलेला आहात। पण ही लढाई माझी, पुन्हा मी सांगते, ही वैयक्तिक कुणाशी नाही, माझी वैचारिक लढाई आहे।